आपल्यासोबत चित्रा वाघ आहेत. ज्या प्रकारे काल गोंधळ पाहायला मिळाला, भाषण तुम्ही केलं आहे. माझं नाव घेऊन मला विचारण्यात आलं, माझ्यावर आरोप केले गेले, मी त्याला उत्तरं दिलेली आहेत. महिलांना हलक्यात घेऊ नका एवढाच माझा हा मेसेज होता. त्यांनी माझं नाव घेतलं म्हणून मी त्याला उत्तर दिलं. विषयाची सुरुवात मी केली नाही, विषय दुसऱ्यांनी चालू केला, मी माझं मत मांडलं. सालियांचं प्रकरण काढलं, त्याच्यानंतर मग ते पुढे काही हा तर सभागृहाचा विषय चालू होता. हो, मी तर माझं मत मांडलं, मी काही केलेलं नाही. विषय चालू होता, मी माझं मत त्या ठिकाणी मांडलं आणि त्यानंतर मला पॉइंट आउट करून माझं नाव घेऊन बोलण्यात आलं म्हणून मी त्याला उत्तर दिलं. त्याच्यानंतर पण प्रतिक्रिया येत आहेत, बाहेर पण प्रतिक्रिया येतात. सुषमा, मला काय म्हणायचं आहे की विषय काय होता, मला विचारलं, मी त्याला उत्तर दिलं. बरोबर आहे. दोन्ही बाजूनी आक्रमकता पाहायला मला मिळाली. हेच म्हणायचं, मला मी दुसऱ्यांना काही बोलले का? महिलांना हलक्यात घेऊ नका. त्यांना वाटलं की बाबा प्रत्येक वेळेला दादागिरी चालते तशी चालेल तर ती मी घाबरत नाही. घाबरत तर मी कोणाच्या बापाला नाही, हे तर मी आजही सांगते. आलं का लक्षात? आमच्यावरती आल्यावर आम्ही कोणाला सोडत नाही. पण ज्या पद्धतीने माझ्यावरती टीका केली जाते, किती वेळा माझ्या कॅरेक्टरवर बोलणार, किती वेळा? याच्या आधीचे लोक बोलून बोलून थकले, आता हे नवीन आलेत तर बोलू द्या. किती दिवस ऐकायचं? मी तर एकच प्रश्न विचारला, तो माणूस येऊन सांगतो, मी पत्रकार परिषद घेतो, सांगतो हे करा ते करा. कोणाच्या लेकरावर बोलायला मला पण त्रास होतो. पण अरे आम्ही काय रस्त्यावर पडलोय का? तुम्ही जेव्हा उठणार तेव्हा आमच्या कॅरेक्टरवर बोलणार, हे आम्ही एकच बोललो. आणि कसं आहे, तुम्ही दगड मारला तर दगड खाण्याची पण कॅपॅसिटी ठेवली पाहिजे ना. मी माझी भूमिका मांडली, त्याच्यामध्ये यांचं काय होतं काय बाईंचं? त्यांच्या नेत्याने माझ्यावर नाव घेऊन सांगितलं म्हणून त्याला मी उत्तर दिलं. त्यानंतर असू देत की, मला काही फरक पडत नाही. माझी आक्रमकता अर्थात वेळी प्रश्न उपस्थित केले जाणार. असं आहे की जो हे सहन करतो ना तोच हे बोलू शकतो. माझा लढा हा सच्चाईचा होता, मी सच्चाईने लढले. मी काय भोगलं काय नाही भोगलं मला माहिती आहे. आणि त्याच्यामुळे कोण काय बोलते काय अर्थ नाही हो त्याला. कोणी उठावं आणि किती, मला हाच प्रश्न आहे, किती वेळा माझ्या कॅरेक्टरवर कोण बोलणार, किती वर्ष बोलणार? मग आम्ही एकच प्रश्न विचारला तर मिरची का लागली? म्हणजे तुम्हाला इज्जत आहे, तुम्हाला सगळं चांगलं आहे, आम्ही रस्त्यावर पडलोय? तुम्ही 100 वेळा माझ्याबद्दल बोललात, मी आज एकच प्रश्न विचारला. ते पण विचारताना मला त्रास झाला, कारण कोणाच्या लेकरांवर बोलणं बरोबर नाही. मी पण आई आहे, पण आईने पण समजलं पाहिजे ना. त्यांनी समजलं पाहिजे की नाही किती दिवस मी संयम ठेवायचा. म्हणून मी छोटासा प्रश्न विचारला, दॅट्स इट. असे प्रश्न विचारत राहणार तुम्ही, ही भूमिका घेत पुढे पण? मला इच्छा नाही हो, मला त्याची इच्छा नाही. असले प्रश्न विचारण्याची मला इच्छा नाही. परंतु किती ऐकू सांगा ना. काल ज्या भाषेमध्ये त्यांनी माझ्यावर ट्विट केलं हे त्यांना शोभतं का? आणि ते नेहमीच बोलतात, नेहमीच ट्विट करतात माझ्याबद्दल, संबंध असो नसो. मग मी एकच बोलले आज, हे सांगते मी. आणि परत सांगते, कोणाच्या लेकराबद्दल बोलणं मला आवडतही नाही आणि मला त्याचं दुःख पण झालं आहे. पण इलाज नाही आहे, कारण आम्हाला त्यांच्या लेकरांबद्दल वाटतं, त्यांना आई म्हणून काय वाटतं की नाही याचा विचार त्यांनी केला पाहिजे. त्यामुळे ह्या होत्या चित्रा वाघ. त्यांनी जी प्रतिक्रिया दिली, म्हणजे काल ज्या प्रकारे टीका टिप्पणी झाली, सभागृहात भाषणं झाली, त्यानंतर सुषमा अंधारे यांचं ट्विट आणि त्यानंतर आता चित्रा वाघांनी सुद्धा त्याला उत्तर दिलेलं आहे. कॅमेरामन अरविंद वारगेसह मी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.